अरुण दादा नमस्कार. नमस्कार. दादा काय सांगाल आज आपला घोडचा सर्जा म्हणजे छोटा रॉकेट यांनी कुठे ना कुठेतरी एक मुंबईचा एक चांगला मैदान, मला तर वाटतं मुंबईमध्ये असं पहिलं मैदान आहे जिथं प्रेक्षकांसाठी आणि बैलगाडा मालकांसाठी तसेच सुट्टी मेकर असू द्या प्रत्येकासाठी कुठून कुठेतरी पारितोषिक आहे. या मैदानामध्ये एक खास आकर्षण एक गाडी होती 4 व्हीलर ती आज तुमच्या नावावर झाली. हाचा आनंद कसा आहे? पहिले प्रथम मी आयोजक नियोजन आपले जगन्नाथदादा पाटील, आपले कपिलदादा पाटील यांचं मी मनापासून धन्यवाद करतो की अशी मैदानाची भरपूर गरज आहे. कारण का असे मैदान जर झाले तर मुंबई असेल किंवा महाराष्ट्रामध्ये बैलगाडी क्षेत्राचा एक क्रेज वाढतो आणि बैलगाडी क्षेत्र कुठेतरी उंचावर जातो. म्हणून या मैदानाची भरपूर गरज आहे आणि आयोजन नियोजन एक नंबर होतं. त्यामुळे मी पूर्ण धन्यवाद मनापासून करतो. दादा कुठं ना कुठेतरी आपला लक थोडासा कमी होता आणि आता तो लक आजच्या या मैदानामध्ये एकदम चांगल्या प्रकारे आपल्याला म्हणजे हा लक भेटलेला आहे आणि कुठून कुठेतरी जगन्नाथ यांच्या नियोजनाने आज आपल्याला चांगली गाडी भेटली. कशा प्रकारे तुमचा आनंद आहे? आनंद तर भरपूर आहे. कारण का मागच्या वेळी आपली सांगलीमध्ये फॉर्च्युनर तोडक्यासाठी गेले होते, परंतु आज सर्जाने ती कुठं तरी भरून काढली. कारण का गाडी ही आपण घेऊ शकतो विकत फॉर्च्युनर पण गिफ्ट ही भेटणं आणि याचा आनंद भरपूर मोठा आहे. का कारण का आज हा सर्जाचं महाराष्ट्रात नाव आहे, परंतु या कार आणि या मैदानामुळे अख्ख्या महाराष्ट्रात अजून चर्चेमध्ये नाव येणार. म्हणून या गोष्टीचा आनंद भरपूर आहे. दादा कुठं ना कुठेतरी अशा मैदानाची गरज आहे. कपिल दादा असू द्या किंवा जगन दादा असू द्या, कशा प्रकारे त्यांचा धन्यवाद करता. कारण का बघा असे मैदान घेणे प्रत्येकाला जमणार नाही आणि कुठेतरी प्रत्येकाने यांच्याकडनं काहीतरी शिकायला पाहिजे. बघायला गेलं तर सुट्टीपासून तर सुतापर्यंत परफेक्ट नियोजन होतं. काय सांगाल? जगन्नाथदादा पाटील आणि कपिलदादा पाटील यांचं मी मनापासून धन्यवाद करतो. का कारण का हे मैदान मी आताच बोललो की या मैदानाची भरपूर गरज आहे. कारण का अशी एक नामांकित मैदान आज या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं इथे नंदीपालाला आले होते. का कारण का आयोजक आणि नियोजन आणि बक्षिसे भरपूर बक्षीस होते की हे म्हणजे आज जो मैदान झाले गेल्या वर्षी झाला अंदू झाला ना भूतो ना भविष्य अशी मैदान दादांनी आज करून दाखवली. यांचं मी मनापासून असं धन्यवाद करतो. दादा पाठी बघता नियोजन बघता कसं काय वाटतंय तुम्हाला? नियोजन म्हणजे आज एकदम म्हणजे कडकच नियोजन होतं. नियोजनामध्ये बोलायचं म्हणजे काय असं काय येत नाही. कारण का भरपूर असं म्हणजे चांगलं नियोजन केलं ते. कुठेतरी म्हणजे बघा आपल्याकडे पैसा पाणी असतं पण कुठेतरी हा बक्षीस आहे ना, या बक्षिसाची काही किंमतच वेगळी. हे या पैशाने मोजता नाही येणार आहे किंमत. काय सांगाल? बक्षिसाची किंमत म्हणजे आधी बक्षीस म्हणजे भरपूर मोलाची गोष्ट आहे. कारण का आज जिथपर्यंत आपण तिथपर्यंत एक नाव राहील की घोटच्या सर्जाने अशा ठिकाणी असे दादांचे एक मैदान झालं त्या मैदानातून 4 व्हीलर विजेता प्राप्त केली होती. बक्षीसचा भरपूर काय आनंद आहे. दादा आज आपली दुसरी गाडी पण जमली होती. काय नक्की विषय? गाडी जमली होती. बकासूर आणि आपला सर्जा होता आणि तिकडे भुंगा आणि सायराट होता. चारही मालकांचे आमचे एक मनापासून म्हणजे एक प्रेक्षणीय लढत दाखवायची होती. कारण का मैदान हे आयोजक चांगलं होतं त्यामुळे या मैदानामध्ये ही लढत होण्याची गरज होती. परंतु खाली भरपूर गाड्या असल्यामुळे काही जण 11-12 वाजता गेले त्यांच्या गाड्या सुटल्या ना, आपण मागणं जाऊन गाड्या आणायची. त्यामुळे कुठेतरी आम्ही मालका डिसिजन घेतला आणि गाडी कॅन्सल केली. दादा काय सांगाल आज एवढा मोठा मान आज आपल्याला भेटतंय, कसा काय आनंद आहे तुमच्या टीमचा असू द्या आणि सर्वांचा असू द्या, कसा काय आनंद आहे? टीमचा आनंद म्हणजे टीम म्हणजे माझे सर्जा ग्रुप आहे, माझे भाऊच आहेत. त्यांचेच मुलं आज इथं आपण आहे. ते नसते तर आपण इथे नसतो. काय नुसतं बैल बोलून चालत नाही. त्यांचाही कुठेतरी याला हातबोट मोठा आहे आणि श्रेय त्यांचंच आहे. जगन दादाला कशा प्रकारे धन्यवाद कराल? कारण का बघा असं मैदान प्रत्येक वेळीच आणि प्रत्येक वेळी हे वर्षात नाही एकदा असतं मैदान. जगन्नाथदादाला म्हणजे हात जोडून माझी विनंती आहे की अशी मैदानं पुढच्या काळात पण घ्या. कारण का प्रत्येक नंदीनं अशी घरोघरी कार जातील आणि तुमच्या नावाने म्हणजे जे जे कार होईल दादांनी खरोखर हे मुंबईचं मैदान आणि मुंबईचं कुठेतरी नाव होईल की बिंजोडच्या क्षेत्रात पण 4 व्हीलर भेटतो हे जगन्नाथदादाच करू शकतो. कारण का याच्याबद्दल मी मनापासून धन्यवाद डबल करतो. बघा या क्षेत्रामध्ये ना कुठं ना कुठेतरी जो गरीब गाडा मालक असतात ज्यांची म्हणजे काही गाड्या मालकांची म्हणजे अशी कुवत नसते की आपण एखादी कार घेऊ शकतो किंवा बाईक घेऊ शकतो. आज त्यांना पण कुठे ना कुठेतरी बाईक भेटली. 12 सायकली आणि 12 बाईक कुठे ना कुठेतरी गरीब गाडा मालकाला भेटल्या. कसं काय? भरपूर भेटल्या. कारण का येणाऱ्या पुढल्या वर्षी जगन्नाथदादा एक झटपीच्या इलेक्शनसाठी उभे राहणार असे मला समजलंय आणि दादांना बहुमताने विजय करा. का दादांनी आज आयडेंटिटी ठेवले तर पुढच्या वेळी 100% क्रेटा फॉर्च्युनर ठेवू शकतो. कारण का सहकार्य करा दादांना. दादा मोठे बैलगाडी क्षेत्राला उंचावर नेण्याचं एक प्राधान्य करत आहेत. त्याचं मी मनापासून धन्यवाद करतो दादांना. नक्कीच एक मोठी गोष्ट आहे. दादांची बोलतो 2 मिनिटं. दादा नमस्कार. जगन्नाथ आपला परिचय सांगा ना आणि आपण म्हणजे या संपूर्ण भिवंडी नगरीमध्ये कोणत्या पदावरती कार्यरत आहात किंवा आपलं कार्य कसं काय चालू आहे थोडक्यात सांगा ना. मी जगदीश मधुकर पाटील सरपंच इताडे तसा ठाणे जिल्हा युवा मोर्चाचे अध्यक्ष
आणि आमच्या भिवंडी लोकसभेचे माजी खासदार कपिल पाटील साहेब यांच्या सुंदर अशी गाडी पळते नेतृत्वाने MIDC एक्सप्रेस आणि महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष रविदादा जयस्वाल यांच्या आशीर्वादाने या ठाणे जिल्ह्याचा युवा मोर्चाचा अध्यक्षपद माझ्याकडे सोपवलेलं आहे. मी त्यांचे मनापासून धन्यवाद देतो त्यांना. आणि गेली 3 वर्ष झाली या इताळ्या गावात मोठ्या उत्सवाने हा बैलगाडा शर्यतीचा कार्यक्रम आम्ही आयोजित करीत असतो. आमचे भिवंडी लोकसभेचे माजी खासदार केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने हा कार्यक्रम मी मोठ्या उत्साहाने साजरा करीत असतो. त्याच्यामुळे मला ज्यांनी सहकार्य केले आमच्या डोंबिवलीचे माझे मित्र महेशजी पाटील आणि महेश शेठ माली, कारण की थोडा या कार्यक्रमाची रूपरेषा आखताना काही थोडासा वाद चालू होता, पण त्यावेळी मी त्यांना फोन केला की या कार्यक्रमाला हा कार्यक्रम माझा नाही, हा कार्यक्रम तुमचा, या पद्धतीने हा कार्यक्रम आपल्याला यशस्वी करायचा आहे. घोटच्या सर्जाचे मालक असतील, अनेक दिग्गज बैल आहेत, त्या प्रत्येक बैलवाल्याला मी कॉन्टॅक्ट केला की ही शर्यत माझी नाही, तुमचा मैदान आहे, यासाठी तुम्ही मला सर्वही सहकार्य केला पाहिजे. आणि खरोखर त्यांना मी धन्यवाद देतो. तितके थोडे तर सकाळपासून ते 10-11 वाजता येऊन आणि संध्याकाळी 6-6:30 वाजता गेले. म्हणजे टॉपचे बैल होते ते सर्वही. आणि एक वैशिष्ट्य म्हणजे मथुर आणि बकासूर हेही सुद्धा या कार्यक्रमासाठी, या बैलगाडा बिंजोरच्या शर्यतीसाठी उपस्थित राहिले. मी सर्वांचे धन्यवाद करतो. धन्यवाद. दादा काय सांगाल, हा एवढा मोठा मैदान घेण्याचा तुमचा उद्देश काय? एवढा मोठा मैदान घेण्याचा माझा एकच उद्देश, माझ्या गावात बैलगाडा शर्यतीचे शौकीन आहेत आणि सर्व माझ्यासोबत जे पोरं असतात गावातली, त्यांची एक इच्छा होती की आपल्या गावात बैलगाडा शर्यतीचा कार्यक्रम झालाच पाहिजे. मी एक विचार केला की आपले केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब, मी त्यांच्याशी चर्चा केली, साहेब तुमच्या वाढदिवसानिमित्त मी हा बैलगाडी शर्यतीचा कार्यक्रम करतो. बबलू शेट्टी मला सांगितलं का जगन पाटील तू स्वतः याच्यात इंटरेस्ट घे आणि हा कार्यक्रम तू यशस्वी करशील याची आम्हाला शाश्वती आहे. ज्यावेळी पहिल्याच वर्षी मी हा कार्यक्रम हातात घेतला, आमचे सावतगावचे केशव दलीला मी बोलून घेतला, कारण का तो सुट्टी मेकर आहे. त्याला केशव दलीला मी सांगितलं की या कार्यक्रमाचं नियोजन पूर्ण तुला करायचं का, याच्यातली मला काय माहिती नाही, मी तुझ्या सोबतीला आहे. आणि त्या कार्यक्रमासाठी त्यांनी रात्र आणि दिवस मेहनत केली केशव दलवींनी. आणि कार्यक्रम पहिल्याच वर्षी आमचा यशस्वी झाला. त्या पहिल्याच वर्षी साहेबांनी आमची स्तुती केली. दरवर्षी आमची साहेब स्तुती करतात आणि दरवर्षी कार्यक्रमामध्ये फेरबदल करत असतो. मला तरी आजपर्यंत अशी कुठे कमान दिसली नव्हती. पहिल्या वर्षी आपण या कमानीची सुरुवात केली, त्याच्यानंतर कमानी पण लोक टाकायला लागली. या वर्षी आम्ही अजून पॅव्हेलिंग जास्त वाढवली. बरोबर. आणि असा मैदान मला प्रत्येक बैलगाड्याचे मालक आहेत त्यांनी मला शुभेच्छा दिल्या, येऊन स्वतः मला भेटून गेले का जगन पाटील तू खरोखर जो कार्यक्रम केला हा वाखाणणे जो कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रम भूतोना भविष्य आहे. म्हणजे हा कार्यक्रम कोणी करेल याची आम्हाला शाश्वती नाही, पण आतापर्यंत तरी कुठे झालेला नाही. धन्यवाद. नक्कीच दादा, धन्यवाद.